नमस्कार. युसेनच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात हेडलाईन्स. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी उसळला जनसागर. राज्य सरकारनं सोमवारी जाहीर केली सार्वजनिक सुट्टी. लता दीदींच्या जाण्यानं देशात शोककळा. 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. आणि आमदार रवी राणा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतली भेट. चर्चेदरम्यान राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपतींच्या पुतळ्याचा विषय मांडला. स्वरांनी भरलेलं युग आज संपलं आहे. शब्दांना खरा अर्थ मिळवून देणारे स्वर हरवले आहेत. भारतीय संगीत क्षेत्रातील एक ग्रंथ, एक साधना आणि एका पर्वाचा आज अंत झाला. 6 फेब्रुवारी 2022 हा भारतीय संगीत क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला आहे. भारताची गानकोकिळा, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड गेल्या. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर गानकोकिळेच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता. दरम्यान राज्य सरकारनं सोमवारी सार्वजनिक एकाच या जन्मी जणू फिरून नवी जन्मे नमी अशा हजारो शब्दरचनांना आपल्या स्वरांचा साथ चढवून ती अजरामर करणाऱ्या लता दीदी आज आपल्यातून निघून गेल्या. त्या गेल्या मात्र शरीरानं. त्यांची खरी ओळख होती त्यांचे स्वर, आणि ते अजरामर आहेत. घराघरात आहे, मनामनात आहे. त्यांना भाषांचं बंधन नव्हतं, आणि म्हणूनच जवळपास प्रत्येक भाषेत त्यांनी हजारो गीतं गायली. त्यांच्या गीतांनी अनेक चित्रपटांना सुपरहिट बनवलं. जवळपास 8 दशकं त्यांनी आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं, आणि त्यांनी दिलेल्या सुमधुर गीतांचा खजिना आपल्याला पुरून उरेल इतकं आहे. आपल्या देशासाठी स्वर साधना म्हणजे एकच नाव होतं, ते म्हणजे लता दीदी. लता दीदींबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे. वय वर्ष 92, त्यातील 80 वर्षापेक्षा अधिक वर्ष त्यांनी संगीत क्षेत्राला दिली. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी गायन सुरू केलं, आणि जसजसं वय वाढत गेलं तसतसे त्यांचे स्वर मनाला आणखी भुरळ घालत गेले. लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या 30 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते, आणि हळूहळू लता दीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या. मात्र लता दीदींची तब्येत शनिवारी अचानकपणे बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र रविवारी सकाळी 8:15च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त देशच नाही तर जगभरातील चाहत्यांना या बातमीनं सुन्न केलं. अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. लता दीदींच्या निधनानं 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. दरम्यान मुंबईच्या शिवाजी पार्क इथं संध्याकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या चाहत्यांचा जनसागर उसळला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यावर शासकीय सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले, आणि ही गानसम्राज्ञी अनंताच्या प्रवासाला निघून गेली. संगीत क्षेत्राच्या या गीतयज्ञाला युसेनचा अखेरचा दंडवत. स्वरांनी भारलेलं युग आज संपलं. शब्दांना खरा अर्थ मिळवून देणारे स्वर हरवले. भारतीय संगीत क्षेत्रातील एक ग्रंथ, एक साधना आणि एका पर्वाचा आज अंत झाला. 6 फेब्रुवारी 2022 हा दिवस भारतीय संगीत क्षेत्रासाठी काळा दिवस ठरलाय. कारण भारतीय संगीताचा चेहरा, गानकोकिळा, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नमी, अशा हजारो शब्द रचनांना आपल्या स्वरांचा साज चढवून त्या अजरामर करणाऱ्या लता दीदी आज आपल्यातून निघून गेल्या. त्या गेल्यात फक्त शरीराने. त्यांची खरी ओळख होती त्यांचे स्वर, आणि ते अजरामर आहेत. घराघरात त्या आहेत. त्यांना भाषांचं बंधन नव्हतं, म्हणून जवळपास प्रत्येक भाषेत त्यांनी जवळपास 30,000हून जास्त गीते गायली. त्यांच्या गीतांनी अनेक चित्रपटांना सुपरहिट बनवलं. जवळपास 8 दशकं त्यांनी ही गीतं गायली. आता नवीन गाणी त्यांच्या स्वरात ऐकू येणार नाहीत, मात्र त्यांनी दिलेल्या सुमधुर गीतांचा खजिना आपल्याला पुरून उरेल इतका आहे. आपल्या देशासाठी स्वर साधना म्हणजे एकच नाव होतं, ते म्हणजे लता दीदी. लता दीदींबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच. वय 92, त्यातली 80हून अधिक वर्षे त्यांनी संगीत क्षेत्राला दिली. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली, आणि वय वाढत गेलं तसे त्यांचे स्वर मनाला आणखी भुरळ घालत गेले. लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला. जवळपास गेल्या 30 दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या रुग्णालयातच होत्या. लता दीदी उपचारांना प्रतिसादही देत होत्या. मात्र लता दीदींची तब्येत शनिवारी अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र रविवारी सकाळी 8:12 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त देशच नाही तर जगभरातील चहेत्यांना या बातमीनं सुन्न केलं आहे. अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. लता दीदींच्या निधनानं 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. स्वरांचा हा प्रवास आज थांबला असला तरी संगीत क्षेत्रात हे नाव नेहमीच सर्वोच्च स्थानी असेल, कारण भूतलावरील स्वरांच्या सरस्वतीला वंदन केल्याशिवाय कोणीही गायक तयार होऊ शकणार नाही. भारतीय संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा आज निखळला. मात्र या ध्रुवताऱ्याचं स्थान अढळ आहे. दीदींच्या जाण्यानं देशात शोककळा पसरली आहे. दरम्यान दिग्गजांनी दीदींना सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्षपणे श्रद्धांजली अर्पण केली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनावर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. लताजींचं निधन माझ्यासाठी दुःखाचा क्षण असून जगभरातील लाखो संगीतप्रेमींसाठी ही दुःखाची बाब आहे. त्यांनी गायलेल्या हजारो गीतांच्या माध्यमातून भारतीयत्वाचं सार आणि भारताची सुंदरता सादर करण्यात आली आहे. लताजींनी गेल्या अनेक पिढ्यांच्या आंतरिक भावनांना आपल्या गीतांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. अशा शब्दात कोविंद यांनी त्यांना आदरांजली व्यक्त केली. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. मला नेहमीच लता दीदींकडून स्नेह मिळाला आहे आणि यात मी आपला सन्मान मानतो. त्यांच्यासोबत झालेल्या भेटी माझ्यासाठी अविस्मरणीय राहणार आहेत. लता दीदींच्या निधनामुळे संपूर्ण भारतीयांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी बोलून मी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. ओम शांती अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. लता दीदींच्या जाण्यानं स्वरांचा एक युग समाप्त झालाय. एका महान उत्सवाचा अंत झाला आहे आणि आम्ही ममतामयी आवाज गमावला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले. सोबतच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या. लता दीदी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहतील. ईश्वर पुण्यात्म्याला शांती प्रदान करो, अशा शब्दात नितीन गडकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लता मंगेशकर या आमच्या देशाचा अभिमान होत्या. संपूर्ण विश्वामध्ये त्यांनी संगीताच्या आणि त्यांच्या गायनाच्या माध्यमातून आपल्या देशाची प्रतिष्ठा, आन बान आणि सन्मान
हा सर्वोच्च कोटीवर पोहोचवलेला होता. असं म्हटलं जायचं की लता मंगेशकर हे जगातलं 7वं आश्चर्य आहे. याचं कारण असं की त्यांचा आवाज हा असा होता की त्याला आम्ही कधी विसरू शकत नाही. आणि त्यामुळे वयाच्या 75 आणि 80व्या वर्षी देखील त्यांनी जो आवाज दिला होता तो 22 वर्षाच्या तरुणीसारखा वाटत होता. त्यामुळे त्यांचं एक असामान्य असं एक आश्चर्य होतं त्यांचा आवाज म्हणजे. आणि म्हणून हे 7वं जगातलं आश्चर्य असं म्हटलं जायचं. त्यांच्या जाण्यामुळे आमच्या सगळ्यांवर खूप मोठा आघात झालेला आहे. सगळ्या याच्यात महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीशी, मराठी इतिहासाशी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांच्या साहित्याशी, इतिहासाशी त्यांचा जिवंत संबंध होता. आणि आमच्या सगळ्यांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यामुळे एक आधार आमचा सगळा गेलेला आहे. त्यांच्या परिवाराही खूप मोठा आघात झालेला आहे. परमेश्वर हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या परिवाराला देव ही ईश्वरचरणी प्रार्थना. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनावर शोकसंवेदना व्यक्त केल्या. जगभरातील लाखो संगीतप्रेमींना तृप्त करणारा अलौकिक आवाज शांत झाला आहे. मात्र अजरामर गाण्यांच्या माध्यमातून आमच्या मनात अनंत काळापर्यंत राहील. लता दिदी आमच्या मनात अनंत काळापर्यंत राहतील, अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासोबत असलेले काही फोटो शेअर केले. लता दिदींच्या निधनानं केवळ अलौकिक स्वर हरवला नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरवलाय. परमेश्वराकडून भारताला मिळालेली अनमोल भेट परमेश्वरानं परत घेतली, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतरत्न लता मंगेशकर यांचं संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय असून त्यांनी आपल्या 78 वर्षांच्या कार्यकाळात 25,000पेक्षा जास्त गाणी गायली. लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलंय. दादासाहेब फाळके अवॉर्डसह भारतरत्न पुरस्कारानं त्यांच्या साधनेला अलंकृत करण्यात आलंय. लता दिदी गाण्यांच्या रूपात आपलं साम्राज्य आपल्या चाहत्यांसाठी सोडून गेले आहेत आणि या गाण्यांनी लता दिदींना या जगात अजरामर केलंय, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय संगीताचा आत्माच आमच्यातनं निघून गेला असं आज आम्हाला सगळ्यांना वाटतंय. लता दीदींनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी म्हटली. इतक्या मोठ्या प्रमाणात गाणे म्हणण्याचा एक रेकॉर्ड त्यांनी तयार केला आणि सगळ्या भाषांमध्ये त्यांची गाणी अतिशय प्रसिद्ध होती. अनेक दशकं प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालणारा हा आवाज कधी शांत होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. अर्थातच तो आवाज अजरामर आहे आणि शतकानुशतक तो आवाज आम्हाला प्रेरणा देत राहील. पण लता दीदी या उत्तम गायिका तर होत्याच, पण त्यासोबत व्यक्ती म्हणूनही एक अतिशय संवेदनशील असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि विशेषतः प्रचंड राष्ट्रभक्त अशा प्रकारचा संपूर्ण परिवार आहे. लता दीदी या राष्ट्रीय विचाराने प्रेरित होत्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असीम श्रद्धा ही लता दीदींची त्या ठिकाणी होती. आणि कुठल्याही राष्ट्रकार्यामध्ये आपलंही समर्पण असलं पाहिजे अशा प्रकारच्या भावनेनं त्या जीवनभर कार्यरत होत्या. खरं म्हणजे लता दीदींविना या जगाची कल्पना करणं देखील अत्यंत कठीण आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा आवाज हा नेहमीच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहील. आज त्यांचं अंत्यदर्शन घेण्याकरता स्वतः देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे देखील मुंबईमध्ये पोहोचत आहेत. आणि निश्चितच आपण सगळे
अतिशय साश्रू नयनांनी आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. तर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर तसंच अमरावती लोकसभा क्षेत्राच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी देखील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनावर शोकसंवेदना व्यक्त केल्या. मेरी आवाज ही मेरी पहचान या गाणं म्हणणारे आमचे लता मंगेशकर दीदी आमचे मधातून निघून गेले. फक्त महाराष्ट्रासाठी नाही, पूर्ण देशासाठी आणि वर्ल्डमध्ये दीदीला मानणारे लोक आहे. आणि भारतरत्न या देशाचा गर्व म्हणून जे आमचे मधात एवढे वर्ष राहिले, आजही त्यांचे गाणे ऐकले तर असं वाटते की काही 16 वर्षाची मुलगी हा गाणं गात आहे. आणि पोस्ट कोविडचे मुळे त्यांचं आज निधन झालं. खूप मोठा दुःख महाराष्ट्राचे लोकांना, पूर्ण देशाचे लोकांना, भारताच्या लोकांना आज आहे. आणि माझेकडनं आणि माझे अमरावती महाराष्ट्रकडनं दीदीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. लता दीदींचं जाणं म्हणजे एक युगाचा अंत आहे. त्यांचे स्वर, त्यांचा आवाज, त्यांचे व्हायब्रेशन्स, त्यांचं देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाचं त्यांचं गाणं आणि त्यांचं खरंच या देशावरचं प्रेम, या सगळ्या गोष्टींसाठी त्या नेहमीच ओळखल्या जातील आणि आपल्या सर्वांच्या आठवणीमध्ये नेहमीच त्या राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्या अविस्मरणीय आहेत. जोपर्यंत जब तक सूरज चांद रहेगा लता दीदी का नाम. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांची अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात आमदार रवी राणा यांनी भेट घेतली. चर्चेदरम्यान राणांनी अमरावती येथील राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याचा विषय सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शिवजयंतीपूर्वी परवानगी द्यावी आणि जिल्हा प्रशासनाला परवानगीबाबत आदेश द्यावे अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. यावर राज्यपालांनी देखील आश्वासन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, ज्या पद्धतीनं या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण झालं, ठाकरे सरकारच्या माध्यमातून ज्या यंत्रणा इथं फिरल्या आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी पालकमंत्री असो, या ठिकाणचं काही प्रशासनाचा भाग असो, ज्या महानगरपालिकेचे काही सत्ताधारी आहे, विरोधक आहे, यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान करण्यात आला, जिजाऊच्या जयंतीनिमित्त बसवलेला पुतळा तो रातोरात काढण्यात आला आणि छन्नी हातोड्याचा वापर करण्यात आला. त्या ठिकाणी जो अवमान झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्याबद्दल कोश्यारी साहेबांना संपूर्ण माहिती दिली आणि त्या संदर्भात सगळ्या मान्यता मुख्यमंत्र्याकडे, राज्यपालाकडे, विभागीय आयुक्त, पालकमंत्री, महापौर सगळ्यांकडे आम्ही त्या संदर्भातल्या सगळ्या मान्यता मागितल्या आहे की शिवजयंतीच्या आत त्या सगळ्या मान्यता द्या, अन्यथा संपूर्ण शिवभक्त त्या ठिकाणी जमाव होऊन आपल्या जो दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारेल. या उद्देशानं राज्यपालांना सगळं अवगत करून राज्यपालांनी सुद्धा त्याची नोंद घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं या संदर्भातला प्रस्ताव निर्णय घ्या आणि जे काही सहयोग करायचा त्यांनी मला सांगितलं राज्यपालांनी, मी सगळं करायला तयार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे महाराष्ट्राचं दैवत आहे, त्या ठिकाणी बसण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे मी सुद्धा करेल अशा प्रकारचं राज्यपालांनी सुद्धा ग्वाही दिली. आणि मला वाटते की जे कोणी राजकारण करत आहे त्यांना नक्की या शिवभक्ताच्या माध्यमातून चांगली चोप दिल्या जाईल आणि 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल. मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत तसंच पॉझिटिव्हिटी दरात झालेली घट, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यालय सोमवारपासून उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र सध्या 1ली ते 4थी पर्यंतची शाळा ऑनलाईन राहणार आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी या संदर्भात आदेश दिलेत. यात अमरावती जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय, खासगी व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे इयत्ता 5वी ते महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन शिक्षण घेता येणार आहे. कोविड नियमांचं पालन करूनच विद्यार्थ्यांना शाळेत शिकवावं लागणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दोनही मात्रांचं लसीकरण आवश्यक असून 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचं किमान एका मात्रेचं लसीकरण असणं बंधनकारक आहे. त्याशिवाय ऑफलाईन शिक्षणाची संधी मिळणार नाही. तसंच शाळांना कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक आहे.
शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणं, हात धुण्याची व्यवस्था, तापमापक या सुविधा सज्ज ठेवणं आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहे. ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लसींचे 2ही डोस घेतले नाही अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयासह वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहे. याचवेळी विद्यापीठानं 15 फेब्रुवारीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईनच घ्याव्यात. मात्र त्यानंतरच्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन घेण्याबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं निर्णय घ्यायचा आहे, असेही निर्देश आदेशात नमूद करण्यात आले आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा USN न्यूज. प्रिय ग्राहक, कोरोना के प्रादुर्भाव के चलते आपसे अनुरोध है कि आप अपने केबल का मासिक भुगतान अपने ऑपरेटर को कैशलेस तरीके से, जैसे कि UCN मोबाइल ऐप या फिर नीचे दिए गए ऑनलाइन पेमेंट मेथड्स का इस्तेमाल करके करें, ताकि आपका मनोरंजन बिना किसी रुकावट के लगातार चलता रहे. धन्यवाद. अमरावतीकरांना मालमत्ता करात सूट मिळू शकणार आहे. याबाबत मनपा प्रशासनानं एक योजना सादर केली आहे. मनपा क्षेत्रात नागरिक, गृहनिर्माण संस्थांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास त्यांना मालमत्ता करातून सूट दिली जाणार असल्याचं मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास सूट देणारी अमरावती महानगरपालिका एकमेव ठरली आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहे. यात नागरिकांसह विविध संघटनांचाही सहभाग घेतला जात आहे. इलेक्ट्रिक वाहनं ही पर्यावरणपूरक असल्यामुळं अमरावती शहरात अशा वाहनांसाठी जे नागरिक, संस्था हे चार्जिंग स्टेशन उभारतील त्यांना मालमत्ता करात सूट देण्याची योजना असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. सोबतच गृहनिर्माण संस्थांमध्ये सामाजिक सुविधेअंतर्गत सदस्यांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास मालमत्ता करात 5% सूट दिली जाणार आहे. गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या मालकीच्या जागेत व्यापारी तत्वावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा मोकळ्या जागेत उभारल्यास या जागेला व्यापारी दरानं कर न आकारता घरगुती दरानं कर आकारणी केली जाईल. या सुविधेचा मनपा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी आणि गृहनिर्माण सोसायटींनी लाभ घ्यावा असं आवाहन मनपाद्वारे करण्यात आलं आहे. इंडिव्हिज्युअल घरमालक आहेत त्यांनी आपापल्या घरामध्ये जर इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंगचं स्टेशन उभं केलं आणि त्या चार्जिंग स्टेशनवरनं इतरांना जर वाहन चार्ज करण्याची जर सुविधा उपलब्ध करून दिली तर त्यांच्या मालमत्ता करामध्ये आम्ही 2% सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ज्या काही गृहनिर्माण संस्था आहेत शहरामधल्या, त्या गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या पार्किंगच्या जागेमध्ये व्यापारी तत्वावर चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देऊन व्यापारी तत्वावर वाहनांना, इलेक्ट्रिकल वाहनांना चार्जिंगची सुविधा जर उपलब्ध करून दिली तर त्यांच्याकरता सुद्धा त्यांच्या मालमत्ता करामध्ये आम्ही 5% सूट देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. तसेच जे काही व्यापारी तत्वावरचे जे काही प्लॉट असतील, ज्या काही जागा असतील, या जागामध्ये जर इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभे करून दिले आणि त्याचा व्यापारी तत्वावर जर वापर सुरू केला तर त्यांच्याही मालमत्ता करामध्ये जर व्यापारी तत्वावर मालमत्ता कर आम्ही घेणार आहोत, त्याच्याऐवजी घरगुती तत्वावर म्हणजे रहिवासी तत्वावर आम्ही मालमत्ता कर घेण्याचं धोरण अमरावती महानगरपालिकेने स्वीकारलेलं आहे. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांकरता रोजगार उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या संख्येनं परप्रांतात स्थलांतरण होत आहे. मात्र यावर धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिवा गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाकडून त्वरित काम न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांकरता गावातच रोजगार उपलब्ध नसल्यामुळं मेळघाटातून मोठ्या संख्येनं मजुरांचा परप्रांतात स्थलांतर होत आहे. अशीच परिस्थिती धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिया गावात उपस्थित झाली आहे. दिया गावातील मजूर वर्गाला गावातच कामं उपलब्ध नसल्यामुळं नागरिक आणि महिला आक्रमक झाले आहे. त्यांनी त्वरित कामाची मागणी केली आहे. दिया गावातील मजूर वर्गानं एका ठिकाणी जमा होऊन कामाची मागणी केली. येणाऱ्या 2 दिवसात गावातच कामं उपलब्ध करून दिली नाही तर संबंधित प्रशासनाविरोधात जनआंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आगामी दिवसात मेळघाटातील महत्त्वपूर्ण जत्रा आणि होळी सण येणार आहे आणि याकरता नागरिकांना पैशांची गरज आहे. त्यामुळे त्वरित आम्हाला कामं उपलब्ध करून द्या अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाला केली आहे. हमको तो काम होना, सामने त्योहार आ गया, जतरा आ गया, होली आ गया, तो काम तो सबको हमको काम की जरूरत है ना.
और महंगाई बहुत बढ़ गया, रोजगारी बढ़ाओ, गरीब को काम होना, गरीब को काम से तो मतलब है ना। काम नहीं मिलेगा तो फिर क्या करेंगे वो लोग, खाने का नहीं, फिर उनको अपना क्या बोलता राशन पानी कैसा लेके आएगा, क्या करेंगा। कुछ दिन से बहुत परेशान है, इनको काम नहीं मिल रहा है और काम नहीं मिलने की वजह से वो इनके पास में भी ऐसी स्थिति आई कि क्या करे, क्या खाए, क्या करे। और कायदा होने के वजह से जो अपने जो सरकार की तरफ से कायदा है कि हम ही रोजगार में काम मिलना ही चाहिए, लेकिन वो काम मिल नहीं रहा है कुछ कारण हो से। लेकिन इनको काम मिलने होना, और अगर काम नहीं मिलता है तो हम 2 दिन के अगर इनको काम 2 दिन के अंदर इनको काम नहीं मिलता है तो हम कुछ दिन के अंदर तहसील और पंचायत समिती में तीव्र आंदोलन करेंगे। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःची टेस्ट करून घ्यावी असं आवाहन त्यांनी सोशल मीडियाच्या द्वारे केलं आहे। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना गेल्या 2-3 दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवत असल्यानं त्यांनी आपली चाचणी करून घेतली होती, ज्यामध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 4 फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सुद्धा त्यांच्या दौऱ्यात सिंदखेड राजा इथं सहभागी झाले होते। यावेळी लोकप्रतिनिधींसह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील त्यांच्या संपर्कात आले होते। त्यामुळे आता या सर्वांनाच आपली कोरोना चाचणी करून घेणं गरजेचं झालं आहे। बुलढाणा जिल्ह्यात 7 आगारातून काही प्रमाणात बस सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळाला आहे। एसटीच्या उत्पन्नात देखील काहीशी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 7 आगारामधून 50 बसेस दररोज धावत असून या आगारांना आता दिवसाला 3 ते 4 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागलंय। बुलढाणा जिल्ह्यात 7 आगारातून काही प्रमाणात बस सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळाला आहे। एसटीच्या उत्पन्नात काहीशी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 7 आगारातून 50 बसेस रोज धावत असून आगारांना आता दिवसाला 3 ते 4 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागलंय। खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, मलकापूर, चिखली, मेहकर आणि बुलढाणा या आगारातून काही कंत्राटी तर काही कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांमार्फत या बसेस चालवल्या जात आहेत। एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून काही कर्मचारी मात्र कामावर परतले आहेत। त्यामुळे काही बस फेऱ्या सुरू झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। बुलढाणा जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत। दुसरीकडे मात्र संपकरी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं एसटी ठप्पच आहे। बातमीपत्राशेवटी पाहूया ठळक घडामोडी। गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार। पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी उसळला जनसागर। राज्य सरकारनं सोमवारी जाहीर केली सार्वजनिक सुट्टी। लता दीदींच्या जाण्यानं देशात शोककळा। 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर। राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली। आणि आमदार रवी राणा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतली भेट। चर्चेदरम्यान राजापेठ उड्डाण पुलावरील छत्रपतींच्या पुतळ्याचा विषय मांडला। बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया खास घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।